आता आपण खूप साऱ्या स्टुडंट्सला भेटलो, तसंच आता आपण काही स्टुडंटच्या पॅरेंट्स कडे जाऊ आणि त्यांनाही विचारू की त्यांची प्रवक्ता अकॅडमी बद्दल काय प्रतिक्रिया आहे. ऍडमिशन घेतल्यापासून त्या दोघांमध्ये फार प्रोग्रेस आहे. घरी आल्यापासून पण ते दोघांमध्ये एकमेकांमध्ये फार ग्रोथ वगैरे आहे. त्यांचा अभ्यास करण्याची क्षमता सुद्धा वाढलेली आहे. म्हणजे सगळं ओरली शिकवलं जातं, प्रॅक्टिकली शिकवलं जातं, त्यामुळे बुकची गरज नाही प्रवक्ता अकॅडमीला. पहिल्या इंग्लिश स्पीकिंग मध्ये आता मी त्याचं नाव नाही सांगणार. माझे मुलं तिथं 6 महिने गेले. तर 6 महिने गेल्यानंतरचा अनुभव आणि 15 दिवसाचा अनुभव फार मोठा आला. खूपच वेगळा होता. म्हणजे आपण क्लिअरली आता डिफरन्स बघू शकतो की बाकीचे इंग्लिश अकॅडमी म्हणजे आम्हाला असं वाटत होतं का प्रवक्ता अकॅडमीचा जे नाव होतं आणि फक्त बोलता करत नाही का काय असं काही चर्चा होती. पण आम्हाला तिथे गेल्यानंतर आज कळालं की खरोखर तिथे चर्चाच्या नुसार काम चालू आहे. तो इंग्लिश बोलू शकतो आता फ्लुएंटली. आधी तो इंग्लिश बोलताना थोडा लॅग करायचा, आता बऱ्यापैकी फ्लुएंट झालाय. आता तो फ्लुएंट बोलतोय. एबीसीडी पासून स्टार्टिंग होती आणि मी आता खूप छान इंग्लिश बोलते. तुम्हाला काही कधी फरक जाणवला आहे का की ती जेव्हापासून प्रवक्ता अकॅडमीला यायला लागली तिच्या बोलण्यात किंवा तिच्या कॉन्फिडन्स मध्ये? 1-1.5 महिना झाला इंग्लिश मध्ये बोलायला लागले. एकदम रेग्युलर क्लास करते ती आणि खूप चांगला अनुभव येतो तिला. म्हणजे आता फक्त एक शीतल अकॅडमीचं नाव चेंज होऊन ते प्रवक्ता अकॅडमी झालेलं. शीतल अकॅडमीचं नाव चेंज झालंय, बाकी सगळं सेम आहे. बाकी अरुण सैंदाने सर आता प्रवक्ता अकॅडमी मध्ये शिकवतात. म्हणजे तिथं AI थ्रू शिकवलं जातं, ड्रामाज वगैरे होतात आणि तिथं फेस टू फेस इंटरॅक्शन होतं. म्हणजे आपल्याला असं नाही की ग्रुप करून बसवतात सर एक मुलाला बसवून शिकवतात. म्हणजे ते आपल्याला छान अजून नॉलेज लाईक ओके. म्हणजे तिथं पर्सनल टीचिंग होते. अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय बाकीच्या सांगाल? विद्यार्थ्यांना सजेशन करेल का तुम्ही इकडे तिकडे गेल्यापेक्षा प्रवक्तामध्ये जा आणि त्यांच्याकडे असा वेळ टायमिंग नाही. असं दुसरी अकॅडमी मध्ये तुम्ही एवढाच वेळात बसायचं आहे, 1 तास तुम्हाला मिळेल. तसं इथं काय नाही. इथं सर म्हणे तुम्ही 1 वाजेपासून 6 वाजेपर्यंतही बसते तरी माझी काही अडचण नाही असं म्हणतात. म्हणजे 5-5 तास ते विद्यार्थ्यांना शिकवतात.